आपला जो सनातन धर्म आहे ना, तो प्रत्येक गोष्टीला देव मानतो. आपण दगडालाही देव मानतो, दगडालाही शेंदूर पासला ना आपण त्यालाही देव मानतो. प्रत्येक विचारधारेला आपल्याकडे महत्व दिले गेलेलं आहे. एक विचारधारा नाही आपल्याकडे की या विचारधारा म्हणजेच पोहोचणं आहे असं नाहीये. प्रत्येक विचारधारेला आपण थारा दिलेला आहे, अंधश्रद्धेला नाही. मी पण त्याच साईडने, मी अंधश्रद्धेला थारा देत नाही. मी म्हणतो की ज्ञान मार्गाने जा. पण याला थोडं समजून सांगतो मी. तसे 5 संप्रदाय आपल्याकडे मुख्य आहेत, ज्याच्यामध्ये मुख्य जो संप्रदाय येतो तो आपला शैव संप्रदाय येतो, त्याच्यानंतर वैष्णव संप्रदाय येतो, शाक्त संप्रदाय येतो, गाणपत्य येतो आणि सौर्य येतो. याच्यामध्ये क्रमाक्रमाने बोलायला गेलं तर शंकरांची म्हणजे शैव संप्रदाय म्हणजे शिवाशी रिलेटेड, जो वैष्णव येतो तो विष्णूंशी रिलेटेड, जो शाक्त येतो देवीशी रिलेटेड, ज्यावेळेस मी गाणपत्य बोलतो त्यावेळेस गणपतीशी रिलेटेड, आणि सौर्य म्हणजे सूर्य देवता. अशा 5 संप्रदाय म्हणजे अजून आहेत, पण हे मुख्य 5 होते.